बेसिक मॅथमॅटिक्स. याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं आहे लॉज ऑफ एक्सपोनंट अँड पॉवर ऑफ 10, जे की न्यूमेरिकल फिजिक्सचे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण शिकणारे फंक्शन. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे लॉगरिथमिक फंक्शन, लॉग काय असतं. त्यानंतर पुढचं पॉईंट आहे ट्रिग्नोमॅट्री. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट फिजिक्ससाठी आणि फिजिक्स व्यवस्थित समजण्यासाठी डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन. आणि त्यानंतर लास्टचा पॉईंट आहे ग्राफ्स. ग्राफ्स कशासाठी? खूप सारे क्वेश्चन पेपरमध्ये जेईला किंवा नीटला किंवा CETला ग्राफचे क्वेश्चन विचारले जातात, त्यासाठी आपण ग्राफ पण शिकणार आहे. तो लेट्स बिगिन. पहिलं पॉईंट आहे याच्यात लॉज ऑफ एक्सपोनंट अँड पॉवर ऑफ 10. ठीक आहे. लॉज ऑफ एक्सपोनंट आहे, एक्सपोनंटचे काही लॉज आहे. ते लॉज जर आपल्याला व्यवस्थित येत असेल तर आपण कॅल्क्युलेशन व्यवस्थित करू शकतो आहे. कॅल्क्युलेशन आपल्याला जमायला लागतील. तर फर्स्ट लॉ आहे हे जे लॉ आहे आधी पण झाले, आधी पण तुम्ही शिकला आहे 10वीच्या आधी, तरी पण आपण एकदा बघणार आहे म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन सोपे होते. ठीक आहे. पहिला लॉ आहे, जर समजा ए रेस टू एम असेल इंटू त्याला मल्टिप्लाय असेल ए रेस टू एन, याचा अर्थ काय आला, बेस सेम आहे. इथं बेस दोन्हींसाठी पण जे दोन गोष्टी आपण मल्टिप्लाय केल्या, जे दोन नंबर मल्टिप्लाय केले त्या दोन्हींचा पण बेस सेम आहे आणि पॉवर वेगवेगळा असेल. त्यावेळेस काय करायचं, आपला हा जो फर्स्ट रूल आहे तो रूल काय सांगतोय, ए रेस टू पॉवर, जी वरची पॉवर आहे दोन्हींची पण बेस सेम ठेवायचं आणि पॉवरची फक्त सिम्पल ॲडिशन करून द्यायची. सोपं आहे एकदम. ठीक आहे. आता ठीक आहे जमलं आहे. कॅल्क्युलेशन करून बघू आपण थोडेसे एक्झाम्पल. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे, जर समजा बघा इथं 2⁴ असेल. ठीक आहे. 2⁴ आहे इथं आणि त्याच्यानंतर 2⁵ आहे. हे जे दोन नंबर आपण मल्टिप्लाय केले त्या दोन्ही पण नंबरचा बेस 2 आहे. 2 बेस म्हणजे काय, बेस सेम राहील इथं 2 सेम आणि पॉवरची ॲडिशन होईल. पॉवरची ॲडिशन म्हणजे 4 + 2 इज इक्वल टू 2⁶. क्लिअर? ओके. ठीक आहे सर. जर समजा एखाद्या नंबरला जर मायनस साईन असलं तर काय करायचं, सबट्रॅक्शन. इथं काय होईल, बेस सेम आहे, इथं 4 आहे, इथं -2 आहे. आपला रूल सेम आहे, इथं 4 येईल -2 इज इक्वल टू 2⁵ झालं इझी. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे 10⁻⁷ असेल आणि 10⁻² असेल तर रूल सेम आहे. इथं एवढाच बदल आहे फक्त की पॉवर फक्त किती आला आपला 10 आला आहे. म्हणजे घाबरून नाही जायचं की आधी 2 होता आता 10 आला आहे. तेच आहे, बेस सेम आहे, 10 आहे, दोन्हींचा पण पॉवरची होईल ॲडिशन आणि 7 + 2 इज इक्वल टू 9. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे, पुढचं समजा 10⁻⁹ असेल आणि 10⁻³ असेल, त्यावेळेस बेस राहील सेम 10 - 3 इज इक्वल टू 6. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे 10⁻⁻5 इंटू 10⁻⁻5. बऱ्याच जणांना प्रश्न आहे, सर काय करायचं, इथं मायनस आला आहे, इथं लिहायचं 10⁻⁻ साईन असेल तर मायनस साईन तसंच द्यायचं, इथं पण मायनस साईन आहे 10⁻⁻5 10⁻⁻5 मायनस असतं. ठीक आहे. आणि ॲडिशन होईल, इथं येईल 10⁻⁻10. क्लिअर आहे? म्हणजे सिम्पल आहे, जर बेस सेम असेल पॉवरची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जे पण साईन असेल ते साईन द्यायचं, करायचं आहे. त्याच्यामध्ये हे जे 10चे एक्झाम्पल आपण बघितले, हे एक्झाम्पल न्यूमरिकलमध्ये असतात, जे तुम्हाला 10thमध्ये ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये पण तुम्ही शिकला असाल. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड लॉ आहे. ओके. पुढचा लॉ आहे, जर समजा ए⁻m असेल डिवाइड बाय a⁻n असेल, त्यावेळेस याला आपण लिहू शकतो आहे a⁻m इंटू -n, सॉरी a⁻m-n. ठीक आहे. असं का होतं आहे, का झालं आहे ते आपण बघू थोडक्यात.
इथं काय समजा एक व्हॅल्यू आहे 1/x, तर 1/xला आपण लिहू शकतोय x⁻⁻1. त्याच्यानंतर 1 समजा x² असेल तर याला लिहू शकतोय x⁻⁻². ठीक आहे, म्हणजे x⁻⁻1 रेसिप्रोकल आहे एक्सचा. एक्स आपल्या भाषेत सांगायचं झालं तर एक जर वरती गेला तर मायनस साईन येतं. इथं आलाय मायनस साईन आणि आपण शिकलोय म्हणजे इथं हा जो नंबर आहे इथं 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 असं होईल. आधी आहे a⁻m इंटू हा a⁻n वरती गेल्यानंतर रेसिप्रोकल होईल, त्याला मायनस साईन येईल म्हणजे a⁻−n. आणि आत्ताच आपण शिकलोय बेस जर सेम असेल तर पॉवरची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची आणि इथं काय तर होईल a⁻m−n. क्लिअर आहे, समजतं आहे, सोपं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे पुढचं एक्झाम्पल इथं पण काय समजा 10⁻⁷ आहे, हा डिवाइडला आहे, वरती गेल्यानंतर 10⁻⁻³ होईल इज इक्वल टू बेस सेम आहे, पॉवरचे सबट्रॅक्शन दिसते आपल्याला, म्हणजे इथे येईल 10⁻⁷ इज इक्वल टू 4. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं आहे 10⁻⁻5. प्रत्येक वेळेस सबट्रॅक्शनच होईल असं काही नाही, इथं नंबर आहे, कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. हा वरती जाईल 10⁻⁴ येईल. ओके, त्यानंतर 10⁻⁻4 होईल. 10⁻⁻ इथे येईल -5 - 4 इज इक्वल टू 10⁻⁻5 - 4 - 9. चलो पुढचं एक्झाम्पल पटपट. समजा इथं असेल 10⁻⁻5 इंटू 10⁻, इथं -4 आहे, वरती गेल्यानंतर रेसिप्रोकल होईल, साईन चेंज होतं आणि साईन चेंज झाल्यानंतर वरती येईल 4. इथं 10⁻⁻5 + 4 इज इक्वल टू छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा केली आपण, मायनस केली, तर इथं राहील 10⁻⁻1. ठीक आहे, त्यानंतर पुढचा पॉईंट. समजा पुढचा रूल आहे, समजा a⁻m असेल इंटू आणि त्याचा पण पॉवर असेल n, म्हणजे a⁻m पॉवर n असेल तर काय करायचं, म्हणजे पॉवरचा पण पॉवर आहे, त्यावेळेस काय करायचं, ज्या दोन पॉवर आहे त्या दोन्ही पॉवरचं मल्टिप्लिकेशन करून द्यायचं. म्हणजे काय लिहितं a⁻m इंटू n. हा पण सर असं का होतं, ठीक आहे सांगतो तुम्हाला. काय समजा इथं आपल्याकडं 2⁻²चा क्यूब आहे. क्यूब म्हणजे काय असतं, काय राहतं क्यूबमध्ये, 3 वेळा मल्टिप्लिकेशन करायचं आहे. कशाचं मल्टिप्लिकेशन आहे, क्यूब कशाचा आहे, 2⁻²चा. हा झाला 2⁻². याचा अर्थ 2⁻²चं 3 वेळा मल्टिप्लिकेशन. हो सोपं आहे. म्हणजे इथं काय 2⁻² इंटू 2⁻² इंटू 2⁻². म्हणजेच हे झालं आहे 3 वेळा मल्टिप्लिकेशन. आत्ता आपण शिकलो आहे की जर बेस सेम असेल, बेस सेम आहे तर पॉवरची काढायची ॲडिशन. मग इथं काय होईल, बेस एकदाच लिहायचं आहे आणि इथं 2 + 2 + 2 इज इक्वल टू 2⁻6. सोपं एकदम. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे, चला पॉज करा, व्हिडिओ पॉज करा आणि करून बघा जमतंय का. पुढचं एक्झाम्पल आहे 10⁻. आता हे एवढं सगळं आपल्याला करायला जास्त वेळ नाही राहत, म्हणून आपण शॉर्टकट ट्रिक शिकलो आहे की काय करायचं आहे, जर पॉवर असतील तर या दोन पॉवरचं मल्टिप्लिकेशन करून द्यायचं. इथं सेम आहे -4, 10⁻⁻4चा पॉवर आहे 2, त्यावेळेस या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे 10⁻⁻8 येईल. त्यानंतर 10⁻⁻2 असेल, चा पॉवर -3 असेल, दोन्हीचं आहे. या टाईपचे एक्झाम्पल आपल्याला नंतर न्यूमेरिकल्समध्ये विचारलं जातं. न्यूमेरिकल्समध्ये क्वेश्चन सॉल्व करायच्या वेळेस ह्याच्या टर्म्स आहे ज्या मी 10⁻2 लिहितो आहे या परत येतील, त्यावेळेस जमलं पाहिजे. इथं काय
ज्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन करतो आहे -2 इंटू -3 मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस मायनस प्लस होतं आणि 2 इंटू 3 इज इक्वल टू 10⁶ खतम. ओके. जर समजा ए इंटू बी ची पॉवर यम असलं तर आपण असं लिहू शकतो आहे a⁻m इंटू b⁻m. ओके. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, जर ए डिवाइड बाय बी ची पॉवर n असेल त्याला आपण सेपरेट पॉवर लिहू शकतो प्रत्येकाची. म्हणजे साधं आहे, इथे लिहायचं a⁻n डिवाइड बाय b⁻n.